4 षटकं 20 मिनिटामध्ये तुम्ही कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ॲड करावा लागेल. चला स्पीडअप करा. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. लगेच फिल्डिंग सेटअप करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक यानं तुम्ही पाहताय. प्रतीक मात्रे जर पाहिलं तर भरपूर सारे सामने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला खेळताना यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय. परंतु लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने तो खेळतोय. आउट ऑफ कंट्रीमध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला विशाल कोळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग वरती प्रतीक मात्रेला तुम्ही पाहताय. 5 षटकांचा सामना. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी निमेश सांदणे. थोडेसे चाचपडले परंतु इथे एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 1 या आकड्यावर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेट प्रतीक मात्र भरपूर जास्त खेळत असतो. इंग्लंडमध्ये देखील खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहिला. असा खेळाडू प्रतीक मात्रे. एका बाजूला कबीर सिंग ISPL मध्ये देखील जर पाहिलं तर भरपूर जास्त ट्रायल या खेळाडूने दिल्या होत्या आणि सिलेक्टही झाला होता. कबीर सिंगला देखील तुम्ही पाहताय. 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानावरती सानवी इंटरप्राइजेस गोरदेव संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु विशाल कोहली बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. पुढचा बॉल यावेळेस वाईड यॉर्कर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. पाय चालले नव्हते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विशाल चांगली कामगिरी करतायत. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर ओव्हरपिच चेंडू होता. त्या चेंडूवरती ड्राईव्ह करत असताना एक धाव. इथे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि कबीर सिंगच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेंथ लाईन खूप चांगली पाहायला मिळाली. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईड यॉर्कर. जबरदस्त ॲक्युरेसीपणा पाहायला मिळतोय विशाल कोहलीच्या माध्यमातून. सलगचे 2 चेंडू चांगले टाकलेत विशालने. चांगली कामगिरी करतायत. एकाच लेंथवरती एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. कबीर सिंग जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पाय चालतच नाही आहे आणि ते सलगचे 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात विशालच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त एकच धाव स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. इथे मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय खरं परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी संचित कोळी आणि त्याने झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये. कबीर सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. इनसाइड आउटचा फटका खेळला होता. वाईट ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी जर पाहिलं तर संचित कोळी संघाचा कॅप्टन होता आणि कबीर सिंगची महत्त्वाची विकेट. विशाल कोहली जबरदस्त कामगिरी करतायत. खऱ्या अर्थाने इथे इन्व्हाइट केलं होतं मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी फलंदाजाला आणि त्याचा फटका फर्स्टला कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का या मॅचमध्ये सानवी इंटरप्राइजेस गोरदेव या टीमला बसल्या. नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक पाटील मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त कामगिरी करतोय विशाल कोहली. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. कित्येक वर्षे झाले एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची या खेळाडूने सेवा केली आहे. सातत्यपूर्ण खेळ त्याचा पाहायला मिळतोय. याही मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करतायत आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज कबीर सिंग इथे बाद झालाय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. फिल्डर येत आहेत परंतु कॉलिंगचा अभाव. संचित अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. निमेश देखील त्या ठिकाणी होता. कॉलिंग खराब होती आणि ते झेल सुटलेला आहे. संधी निर्माण झाली होती. विशाल कोहली त्या ठिकाणी निराश आहे कारण चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन एक विकेट मिळाली असती परंतु संचित त्या ठिकाणी धावले. निमेश देखील होते आणि झेल पकडू शकलेले नाही आहेत आणि ते एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 2 या आकड्यावर. 2 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. जबरदस्त कामगिरी करतायत विशाल कोहली. अवघड प्रश्न विचारतायत. उत्तरे नाही आहेत फलंदाजांकडे आणि सातत्याने अडचणीमध्ये देखील आलेत. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा.
यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी आलाय चौकार. स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे असताना पहिला चौकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. प्रत्येक मात्रेच्या बॅट मधून हा चौकार आलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले आणि तिथून सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. परंतु काय गोलंदाजी केली विशालने. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना अगदी बांधून ठेवलं होतं, मोठे फटके खेळू दिले नव्हते आणि फिल्डिंग ही खराब राहिली होती. फक्त आणि फक्त 6 धावा या षटकामध्ये विशालने खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे, आणखीन एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या नावाची देखील सातत्याने चर्चा केली जाते. असा गोलंदाज निमेश चांदणे, एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी अनेक कित्येक वर्ष तो देखील चांगली कामगिरी करतोय. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी त्याला इन्व्हाइट केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा विशाल कोळीने खर्च केल्यात. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ खऱ्या अर्थानं नायगाव परिसरातील, वसई परिसरातील एक बलाढ्य संघ आहे. मागील काही वर्षे जर पाहिलं तर सातत्याने या संघाला आपण जिंकताना पाहिलंय आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगल्या जिद्दीने हा संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे, खऱ्या अर्थानं सानवी इंटरप्राइजेस गोरदेव संघाला पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार, सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर नाकवा बॉईज गोरदेव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 निमेशला इन्व्हाइट केलाय. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना निमेश चांदणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिल्या षटकामध्ये 6 धावा बनल्यात. चांगली सुरुवात एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी राहिली आहे या मॅच मध्ये, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकामध्ये सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. लक्षात ठेवायचं एकविरा स्पोर्ट नायगाव संघ. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे. हो, इथे फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग करता आलेला नाही. स्वतःच्या पॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सनी बोकाले त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप देत आहेत. इथे फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता परंतु वेगवान चेंडू होता आणि वेगवान चेंडूवरती फटका खेळणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि ती डिफिकल्टी खऱ्या अर्थानं प्रतीक पाटीलला जाणवली, कारण प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते त्या चेंडूवरती आणि फक्त एकच धाव मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे एक चांगल्या दाटणीचा गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये वसई विरार प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुते सरांनी देखील त्याचं कौतुक केलं होतं आणि त्याचा नावाचा देखील उल्लेख केला होता. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच निमेश चांदणेला देखील मी संधी देईन. खुल्या गटामध्ये खेळत असताना व्यावसायिक गटामध्ये त्याला नक्कीच संधी देईन, कारण कृष्णा सातपुते सोबत अगदी त्याला खेळताना आपण पाहिलं होतं वसई प्रीमियर लीग मध्ये आणि खूप चांगली कामगिरी केली होती. संचित कोहलीने देखील चांगली कामगिरी केली होती, परंतु निमेश चांदणे चर्चेमध्ये राहिले होते त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निमेश चांदणे, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक मात्रे चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली बॅटिंग तो करतोय आणि इथून सातत्याने त्याला धावा बनवण्याचा प्रयत्नही करावा लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज निमेश चांदणे, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस समोरच्या दिशेने ऑन दी ऑफ लॉंग ऑफला उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक मात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता ऑन दी ऑफ खेळले होते लॉंग ऑफला आणि वॅकेट एरिया होती. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला प्रतीकच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक आलाय. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी प्रतीक जाणला जातो आणि काय फटका सजवलाय. कमालीचा स्ट्रोक, लॉंग ऑफ नव्हते आणि त्याचाच फायदा घेतला आणि सरळ चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा स्कोर कार्ड वरती. निमेश चांदणे यांच्या विरोधात आक्रमण केलं. लेन चुकली होती, लाईनी चुकली, ओव्हरपिच चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या चेंडूसाठी प्रतीक मात्र रेडीच असतो आणि फायदा घेतलाय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय.
11 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे या मॅचमध्ये. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. एका बाजूला घोडदेव संघ सानवी इंटरप्राइजेस या नावाने खेळतोय. नितीन जेमात्रे यांचा जरूर उल्लेख केला कॅप्टनने. खऱ्या अर्थाने या विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात ना तेव्हा तेव्हा नितीन मात्रे आमच्या संघाची नक्कीच एंट्री करत असते आणि आज देखील या स्पर्धेमध्ये सानवी इंटरप्राइजेस या नावाने घोडदेव संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा निमेश सांदळे ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. मिड विकेट रिजनला वर्तुळामध्ये सर्कलमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, फक्त इथे सिंगल मिळते आणि त्या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. धर्मेश यांना आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं धर्मेश दास मागील काही दिवसामध्ये धर्मेश देखील चर्चेमध्ये होता. 12वा खेळाडूची भूमिका त्याने खूप चांगल्या पद्धतीनं पार पडली आहे, परंतु आज त्याला संघामध्ये संधी मिळाली आहे. धर्मेशला मिड विकेटला तुम्ही पाहता यष्टांच्या मागे शैलेंद्र घोडेकर, प्राईड ऑफ नायगावचा सुपरस्टार देखील आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश यांना देखील तुम्ही फ्लाइंग स्लिपमध्ये पाहताय. त्यानंतर सनी बोकाले फाईन लेगला फिल्डिंग करत असताना यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. क्रॉस वेटेड फटका खेळलेत प्रतीक, परंतु इथे चेंडू आलाय डॉट. चांगला कमबॅक केलाय निमेश सांदळेने, कारण मागील चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु अपयशी राहिले प्रतीक पाटील. आणि इथून जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. गोलंदाज निमेश सांदळे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा प्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. फिल्डिंग चांगली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. प्रशांत त्या ठिकाणी होते आणि प्रशांत यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 13 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. याही षटकामध्ये निमेश सांदणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, कारण प्रत्येकाच्या बॅटमधून चौकार आला आणि तदनंतर धावा थांबल्यात या षटकामध्ये, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय, फक्त दिशा दिली आहे, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी प्रतीक मात्रेच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका आलाय, चौकार. काय जबरदस्त फटका, सुरेख फटका पाहायला मिळतो प्रतीक मात्रेच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू होता, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. काय जबरदस्त मनगटाचा वापर केला, फक्त दिशा दिली आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार प्रतीक मात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी बरोबर 9 मिनिटे घेतलेली आहेत एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. प्रतीक मात्रे रंगात येऊ लागले त्या मॅचमध्ये. सिंगल डबल्स घेत आहेत, जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा तेव्हा मोठा फटकाही त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला फटका निमेश सांदळेच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सानवी इंटरप्राइजेस घोडदेव या संघाने स्कोर कार्डवरती धावा उभारल्यात. तब्बल 17 धावा, 11 धावा खर्च केल्या मागील षटकामध्ये निमेश सांदळेने या गोलंदाजाने. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विशाल कोळी या गोलंदाजाला करावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा विशाल कोळीने खर्च केल्या आणि पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त दर्जेदार आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला, नागले गावाला स्पर्धांचा इतिहास आहे, नागले गावाला क्रिकेटचा इतिहास आहे आणि त्यामधलीच अग्रमानांकित ही क्रीडा स्पर्धा अविरत वैभवशाली परंपरा आतापर्यंत अबाधित ठेवल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून कमालीचं नियोजन, आयोजन, आखीव रेखीव असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. विशाल कोहली बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक पाटील. इथे कमी गतीने चेंडू टाकला होता, खोलवर टप्प्याला चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटची एज आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पकडलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद.
यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज ते प्रयत्न जरूर केला होता, परंतु कॅच ड्रॉप. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगला प्रयत्न आणि इथे फक्त सिंगलच मिळेल. शैलू त्या ठिकाणी होते, चांगला प्रयत्न शैलूने जरूर केला, परंतु झेल पकडू शकलेला नाही आहेत. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. शैलेंद्र घोडेकर यष्टांच्या मागे खूप चांगलं कार्य करतायत, परंतु मागील चेंडूवरती त्यांच्या माध्यमातून झेल देखील ड्रॉप झालाय. परंतु विशाल काय गोलंदाजी करतायत, राऊंड विकेटनं गोलंदाजी, चेंडूला नैसर्गिकरित्या वलन देत आहेत. फलंदाजांना भरपूर सारे जर पाहिलं तर डिफिकल्टी निर्माण होते या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना. राऊंड विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा. ओ यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. वा विशाल वा, काय गोलंदाजी पाहायला मिळते. फिंगर रोल केलेत आणि ते कमी गतीने चेंडू टाकल्या. हिरेन मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती मोठे फटके खेळण्यासाठी हिरेन मात्रे जाणला जातो. षटकार चौकार सातत्याने तो मारत असतो आणि त्याच्या विरोधात कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट, चांगला चेंडू पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून. विशाल कोळी पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे देखील खोलात टाकला होता, फ्लिक केलाय. स्क्वॅलेक रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली आणि ते एकच धाव मिळेल. गणेश त्या ठिकाणी होते आणि गणेश यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 20 धावा स्कोर कार्ड वरती. काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे विशालने आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये देखील भरपूर कमी धावा त्यांनी खर्च केल्यात. फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. परंतु प्रतीकला इथून आक्रमक व्हावा लागेल. प्रतीकच्या बॅटपासून चौकार जरूर आपण पाहिलेत, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. राऊंड विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलटॉस चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी रुपेश कोळी. कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. इथे देखील फक्त एकच धाव. स्वतःवरती निराश असेल प्रतीक मात्रे, कारण फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकला असता प्रतीक मात्रे, परंतु प्रॉपर टायमिंग करता आलेला नाही आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये सानवी इंटरप्राइजेस गोडदेव या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 21 धावा. काय गोलंदाजी केली आहे. मोठे फटके फलंदाजांना खेळू दिलेल्या नाही आहेत. आतापर्यंत या मॅचमध्ये 7च्या सरासरीनं गोडदेव संघाने धावा बनवल्यात, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल आणि आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमण करत असताना आक्रमकता देखील क्षणभंगुरतेचा शाप नसते, हे देखील सांगण्याचा प्रयत्न फलंदाजांना या मॅचमध्ये करावा लागेल. कारण निश्चित पडलेल्या फलंदाजीला खऱ्या अर्थानं आधार आज हिरेन मात्रे आणि एका बाजूला प्रतीक मात्रे या दोन्ही फलंदाजांना द्यावं लागेल. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 21 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. कारण या सरफेसवरती आतापर्यंत भरपूर साऱ्या धावा बनताना आपल्याला पाहायला मिळालेत, त्यामुळे चांगलं टोटल उभारावं लागेल. सानवी इंटरप्राइजेस गोडदेव या टीमला. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा कॅप्टन संचित कोई आपल्याला पाहायला मिळतोय. संचित कोई अष्टपैलू खेळाडू आहे. संघाची धुरा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळलेली आहे, कारण या संघामध्ये युवा आणि खऱ्या अर्थानं लेजंड क्रिकेटपटू आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला ताळमेळ संचित कोईने साधला आहे. आणि आतापर्यंत एकविरा स्पोर्ट नायगावने देखील चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच संघाचा कॅप्टन संचित कोई बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंड वरती प्रतीक मात्रे, विजय कांबळे जे आमचे गुणलेखक आहेत त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. विजय कांबळे देखील भरपूर चर्चेमध्ये राहिलेत. या परिसरामध्ये गुणलेखन करत असताना त्याने देखील भरपूर मोठं नाव कमवलंय. कारण कॉमन क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची माहिती हवी असेल ना, या भेटा विजय कांबळेला संपूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्याकडून मिळेल आणि त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती संचित कोई ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. काय फटका पाहायला मिळतोय सरळ समोरच्या दिशेने. सरळ बॅटनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक मात्रेच्या बॅटमधून आणि सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी 7 षटकार प्रतीक मात्रेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. गोलंदाज तयार संचित कोई. इथे देखील आणखीन एक सलगचा दुसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार.
काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. प्रतीक म्हात्रे, का माझ्या नावाची चर्चा केली जाते, का माझा सातत्याने उल्लेख केला जातो, आज पुन्हा एकदा सिद्ध करतायत. कमालीची बॅटिंग करतायत. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार संचित कोहलीच्या विरोधात प्रतीक म्हात्रेने ठोकलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त 21 धावा. कॅप्टन बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि कॅप्टन वरती आक्रमण केलंय फलंदाज प्रतीक म्हात्रेने. 33 धावा स्कोर कार्ड वरती. आणि इथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सानवी एंटरप्राइजेस गोरदेव संघ देखील करतोय. सुरुवातीला प्रतीक मात्र शांत राहिला, ध्यानस्थ बसल्यासारख्या साधूसारखी अगदी तो शांत राहिला, तशीच त्यांनी बॅटिंग केली. परंतु इथे तो आक्रमक झालाय, त्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील येऊ लागलेत, अगदी तो रंगात आलाय. चांगली कामगिरी करतोय. 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये षटक क्रमांक 14 सुरू आहे, परंतु संचित कोहलीला इथून कमबॅक करावं लागेल. चुकीच्या लेंथवरती गोलंदाजी केली गेली, ओव्हरपिच चेंडू टाकले गेले आणि सरळ बॅटनं काही फटके सजवलेत. कमालीचे फटके पाहायला मिळाले. गोलंदाज संचित कोहली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला प्रतीक म्हात्रे आणि ते पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसला त्या ठिकाणी विवेक कोहली आहेत. फिल्डिंग चांगली विवेकच्या माध्यमातून. फक्त इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून केला गेलाय. इथेही सिंगल मिळाली. 34 धावा स्कोर कार्ड वरती. परंतु एका बाजूला हिरेन म्हात्रेला देखील आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये, कारण तो शांत राहिलाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत. गोलंदाज तयार. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. वाईड ऑफ लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. काऊ कॉर्नर फेज वरती फिल्डिंग करण्यासाठी येत आहेत. चेंडूला स्टॉप करतायत. निमेश सांदणे त्या ठिकाणी होते. चांगली फिल्डिंग निमेशच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 35 धावा बनवल्यात या मॅच मध्ये. सानवी एंटरप्राइजेस गोरदेव संघ प्रतीक म्हात्रे सलामी लालाय, परंतु काय बॅटिंग केली आहे. सर्वांचं मन जिंकलंय प्रतीक म्हात्रेनं. अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये खेळलेले फिल्डर आहेत त्या ठिकाणी. स्वीपर कव्हरला चांगला प्रयत्न राहिलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. डायगो त्या ठिकाणी होता आणि डायगोच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 37 धावा. या षटकामध्ये धावा येत आहेत, कारण सुरुवातीला धावा थांबल्या होत्या. प्रतीक म्हात्रे इथे आक्रमक झालेत. हाय बॅकलिपने ते बॅटिंग करतायत आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण सुवर्ण कलेतून पुढे आलेला प्रतीक म्हात्रे या मॅच मध्ये चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले झालेले आहेत. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागला या मॅच मध्ये. इथे देखील आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी. सनी बोकाले त्या ठिकाणी आले. चांगला प्रयत्न, परंतु झेल सुटलाय. कॅच ड्रॉप आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सनीसाठी भरपूर मोठा चेस होता, अगदी डीप मध्ये तो होता. चांगला प्रयत्न सनीने त्या ठिकाणी केलाय. झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सानवी एंटरप्राइजेस गोरदेव या संघाने आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा बनवल्यात. या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकता. टीआर ट्रॉफी 2026 आणि मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात जर पाहिलं तर भाविकजी तरे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि काय जबरदस्त या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. आणि भाविक तरे आपलं खूप खूप आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालिकावीरसाठी 3 पारितोषिक आहेत. बायसायकल, सायकल देखील आहे, कूलर देखील आहे आणि आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला प्राप्त झालेली आहे भाविकजी तरे यांच्या माध्यमातून आपलं खूप खूप आभार. त्याच्या माध्यमातून आणि आकर्षक बॅट देखील आहे. विएट स्पोर्टच्या माध्यमातून जे कामतगर इथे विएट स्पोर्ट आहे त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे, त्यांचं देखील आभार. काय जबरदस्त या स्पर्धेमध्ये पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड वरती 39 धावा बनल्या संचित कोहलीच्या विरोधात. आज धावा आल्या आणि इथून जर पाहिलं तर मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने खर्च केल्या. स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती धर्मेश दास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये गाडी 6व्या गेअरवरती आहे. खऱ्या या मॅच मध्ये या गाडीला ब्रेक लावावा लागेल, धावफलकाला बेडा ठोकावं लागतील आणि इथून विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसाला देखील असतात विरोधक. आणि या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं आवश्यक आहे आणि तो गोलंदाज शोधला एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने. धर्मेश दास या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय, कारण या मॅचची निर्णायक स्लॉग डेटवर आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील.
आदरणीय सन्माननीय दिनेशजी चौगुले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. तसेच परेश काबूकर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दिनेश चौगुले वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर इन भिवंडी क्रिकेट आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. गोलंदाज धर्मेश दास व यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 या आकड्यावरती. चला भाव्या 11 मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. आई देवी वडूनगर संघाचा कॅप्टन आलेला आहे. भाव्या 11 मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे. आणि प्रत्येक संघाने जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतात नक्कीच आपली फॉर्मॅलिटी देखील कंप्लीट करायची आहे. कारण आयोजन कमिटीला सातत्यानं मग कॉल्स करावे लागतात. प्रत्येक संघाने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती धर्मेश यांचा पहिला चेंडू वाईड बॉल पाहायला मिळाला. धर्मेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. इथे कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय परंतु फिल्डिंग खराब. कॅच ड्रॉप. निमेश सांदणे त्या ठिकाणी होता. आज फिल्डिंग खराब राहिली आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची. सातत्याने झेल सुटलेत त्या ठिकाणी. शैलू यांच्या माध्यमातून देखील अगदी कठीण झेल होता तो सुटला होता. तदनंतर सनी बोकाले यांच्या माध्यमातून देखील झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ते निमेश सांदणेने मिस्टेक केली आहे. सर सोपा झेल होता निमेशसाठी आणि ते 2 धावा मिळाल्या. संघाची धाव संख्या 41 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे कमी गतीने चेंडू टाकलाय. वा जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. धर्मेश दास चांगली गोलंदाजी करतायत. मागील काही दिवसांमध्ये जर पाहिलं ना तर धर्मेश दास हे खेळाडू 12वा खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते आणि तदनंतर त्यांची संघामध्ये वर्णी लागली आहे. चांगली कामगिरी करतायत धर्मेश. इथून चेंडू आलाय डॉट. मागील चेंडूवरती फलंदाजाला अगदी त्याने फसवलं होतं. इथे च्या माध्यमातून चेंडू पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक म्हात्रेला तुम्ही पाहताय आणि त्याच्या बॅटमधून खोऱ्याने आतापर्यंत धाव आले त्या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. खोलात टाकलाय. पुन्हा एकदा डिग आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा शैलू चांगला करतायत परंतु अपयशी ठरतायत. इथे चेंडू आलाय डॉट. काय गोलंदाजी केली आहे धर्मेश दास. चर्चेमध्ये राहिलेत. या खेळाडूचा मी सातत्याने उल्लेख करेन कारण जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये 12वा खेळाडू असताना त्याने खंत व्यक्त केली होती. मी चांगला परफॉर्मन्स करतोय परंतु संघामध्ये अजून मला स्थान मिळालेलं नाही आहे. परंतु तदनंतर संघामध्ये संधी मिळाली आणि आता तो चांगली कामगिरी करतोय धर्मेश दास आणि त्यालाच बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका. प्रतीक म्हात्रे आज अप्रतिम करतायत. आणखीन एक ठोकलाय षटकार. थँक्यू. यावेळेस हा प्रकार पूल केलाय. सलगचा दुसरा. आणखीन एक ठोकलाय षटकार. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर नाखवा बॉईज गोरदेव या संघाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार प्रतीक म्हात्रेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 53 धावा. प्रतीक म्हात्रे या मॅच मध्ये आतापर्यंत 45 या धावांवरती खेळतोय. 15 चेंडूचा त्याने सामना केलाय. 45 धावांवरती तो खेळतोय. या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक प्रतीक म्हात्रे हा फलंदाज करेल का कारण या अगोदर 2 अर्धशतक 2 फलंदाजांनी केलेत. जबरदस्त बॅटिंग प्रतीक म्हात्रे आतापर्यंत या सामन्यामध्ये करतोय. सलामीला तो दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आलेत. या मॅच मध्ये विशाल कोळी वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आलेली नाहीये एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा धर्मेश दास. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा दबाव असेल. इथे स्वतःला थांबवलाय कारण सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. धर्मेश दास युवा गोलंदाज आहे. वय वर्ष 17 आणि या 17 वर्षाचा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग प्रतीक म्हात्रे आतापर्यंत करतो या मॅच मध्ये.
गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू आहे, शरीराचा वेध घेतलाय आणि ते एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आणि या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती 54 धावा. पंच लेग बाईज आहे की बॅट लेग बाईज? यस, 56 धावा स्कोर कार्ड वरती आणि 55 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर. परंतु प्रतीक मात्र काय जबरदस्त कामगिरी केली, त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्या आणि अक्षरशः तो बरसला. काय जबरदस्त ड्राईव्ह, फ्लेक्सचे फटके, कव्हर ड्राईव्ह, पूलचे फटके, अगदी त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी ना इतका तो उठून दिसला या मॅचमध्ये. परंतु दृष्ट लागू नये त्याला, अप्रतिम कामगिरी तो सातत्यानं करत असतो. कारण लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील, इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असताना देखील आपल्या नावाचा डंका प्रतीक मात्रेने गाजवलाय आणि आज देखील ग्रामीण क्रिकेट खेळत असताना या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग त्यांनी केली आहे. पहिल्या डावामध्ये स्कोर कार्डवरती धावा बनल्या 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि नक्कीच दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील दिग्गज आणि नामवंत समालोचक हेमंतजी पाटील सर. धन्यवाद. भाव्या 11 मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं या ठिकाणी. आईदेवी वडूनगर संघाचा कॅप्टन आलेला आहे. चला मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचंय. समीर राऊत लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे. आपण टॉस करतोय. एका बाजूला आईदेवी वडूनगर आणि भाव्या 11 मालजीपाडा या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे यानंतरचा सामना. आणि लगेच आपण टॉस करतोय. आदरणीय सन्माननीय गणेश आत्माराम पाटील साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आपल्या टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आईदेवी वडूनगर आणि त्यांच्या विरोधात भाव्या 11 मालजीपाडा या दोन संघामध्ये 5 षटकांचा सामना असणार आहे. आणि गणेश आत्माराम पाटील या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजक देखील आहेत. गणेश मोरेश्वर पाटील खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे ते आयोजक देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी प्रसन्न आलेले आहेत, प्रसन्न भोईर खऱ्या अर्थानं भाव्या 11 मालजीपाडा या संघाचे कॅप्टन. आणि आपण गणेश दादा यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. एका बाजूला 94 आणि एका बाजूला रेयान प्रतिष्ठान. आणि नक्कीच आपण आईदेवी वडूनगर संघाचा कॅप्टन या ठिकाणी कॉल करतोय. रेयांश प्रतिष्ठानाचा कॉल आलेला आहे आणि आलेला आहे 94 म्हणजे टॉस जिंकलेला आहे भाव्या 11 मालजीपाडा या संघाने. तर नक्कीच टॉस जिंकलाय. सर्वप्रथम अभिनंदन. 5 षटकांचा सामना आहे. या मैदानावरती धावा बनत आहेत, विकेटी येत आहेत, जबरदस्त खेळ सुरू आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणार आहेत प्रसन्न भोईर. भरपूर दिवसानंतर खऱ्या अर्थानं रेग्युलर क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज संघामध्ये असतील कोणते असे चेहरे असतील खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती जास्त विश्वास दाखवला जाईल? चेहरा म्हणजे समीर आणि आदेश वगैरे आहेत. फिल्डिंग करणार आहात. या अगोदर जर पाहिलं तर कधी वडूनगर या संघाच्या विरोधात तुम्ही खेळलात का? आईदेवी वडूनगर संघ भिवंडी परिसरातील एक नामवंत संघ आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही खेळताय. या अगोदर कधी खेळलात का? नाही कधीच नाही खेळलो. कसं वाटतं? नियोजन आयोजन टी आर ट्रॉफी 2026 दरवर्षी अशा प्रकारची स्पर्धा या परिसरामध्ये भरवली जाते. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटतंय. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता प्रसन्न भोईर खऱ्या अर्थानं मालजीपाडा संघाचा कॅप्टन. या ठिकाणी परेश आहेत काबूकर, परेश काबूकर वडूनगर संघाचे कॅप्टन. परेश, कसं वाटलं एकंदरीत या परिसरानंतर आल्यानंतर? खऱ्या अर्थानं भिवंडी परिसरामध्ये भरपूर क्रिकेट खेळता, या परिसरामध्ये भरपूर कमी क्रिकेट असतं, आल्यानंतर कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे. प्रथमतः स्वप्नीलदाचा आभार मानतो की आम्हाला खेळण्याची संधी दिली. परेश, बॅटिंग करायची आहे. समोरील टीमने जर पाहिलं तर फिल्डिंग स्वीकारलेली आहे. दिनेश दादा देखील चांगल्या फॉर्मात आहे. चांगले बॅटिंग लाईन आहे तुमच्या संघामध्ये. आज कोणते नवे चेहरे असतील खऱ्या अर्थानं तुमच्या संघामध्ये खऱ्या अर्थानं ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील? काय नाही, आहेत पोरं चांगलं खेळतील. टॉस जिंकली असते तर बॅटिंगच केली असते. भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे भाव्या 11 मालजीपाडा या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आईदेवी वडूनगर या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद.
थँक्यू सो मच निशांक पाटील. सर्वांचं हार्दिक स्वागत. त्रिमूर्ती ग्रुप नागली आयोजित त्रिमूर्ती चषक 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. 17वा पर्व आहे आणि 17व्या पर्वाचं भरपूर गर्व आहे. 3 सीझन पासून आपण बघितलं तर डे नाईट फॉर्मॅट मधून या स्पर्धेचं आयोजन केले जात आहे आणि मागच्या सीझन पासून या आयशा ग्राउंडवर या स्पर्धेचं आयोजन आणि भरपूर चर्चा आहे सध्या या स्पर्धेची. चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये येऊन खेळून गेलेले आहेत. आज सुद्धा चांगले संघ ॲक्शनमध्ये दिसतील, ज्यामध्ये हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने एकविरा नायगाव आणि दुसऱ्या बाजूने सानवी एंटरप्राइजेस गोडदेव. हे 2 संघ सामने ठाकलेले आहेत आणि ज्यावेळेस बॅटिंग केली सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये ती सानवी एंटरप्राइजेस गोडदेव टीमने 54 धावा बनवल्या. 55चं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव टीम समोर. चांगली बॅटिंग केली प्रतीक म्हात्रेने. 45 रन्स केल्या, 54 धावा टीमच्या आणि 45 धावा फक्त वैयक्तिक प्रतीकच्या. प्रतीकने दाखवलंय तो इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट सुद्धा खेळतोय आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग तो करताना दिसतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. पहिला बॉलर साहिल पाटील. एक रहस्यमय फिरकी गोलंदाज म्हटलं जातोय साहिल पाटील याला. पहिला बॉल, ओ चांगला बॉल खाली राहिला. अतिशय चांगली डिलेवरी. विकेट किपर आपण बघितला आदित्य आहे त्या ठिकाणी. आदित्य शेट्टी या सीझन पासून आपण बघतोय गोडदेव संघामध्ये खेळताना दिसतोय. एक परफेक्ट कंप्लीट ऑलराऊंडर म्हणतोय आदित्य शेट्टीला. चांगली विकेट किपिंग आदित्य याची. पुन्हा साहिल पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल डॉट केलेला आहे साहिलने. फुलटॉस बॉल होता यावेळेला. फलंदाज चुकला होता मात्र मागचा फ्लॅश टिपचा फिल्डर जर आपण बघितला प्रतीक, खरोखर जबरदस्त एफर्ट प्रतीक म्हात्रेचं. बॅटिंग मध्ये कमालीची अद्भुत बॅटिंग केली आहे प्रतीकने आणि या वेळेला आपण बघितलं नक्कीच मी म्हणेन टीमसाठी या वेळेला 4 त्याने अडवलेले आहेत. बॉल जर निसटला असता तर सरळ गेला असता लॉंग स्टॉपच्या बाहेर. स्लिपमध्ये फिल्डिंग करताना दिसतोय प्रतीक. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिले 2 बॉल डॉट. साहिल पाटील याला स्टॅप केले बॉलला मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय. हिरेन आहे. चांगली फिल्डिंग हिरेन याची. 1 रन कंप्लीट केली जाते आणि तिसऱ्या बॉल नंतर खातं खोललं जाते ते फलंदाज निमेश याचं आणि टीमचं सुद्धा. स्ट्राईक एंडला यावेळेस येतोय फलंदाज प्रशांत. 55चं टार्गेट आहे. 5 षटकाचा सामना. आवश्यक रन रेट जर आपण पाहिलं 11चा आहे. ओव्हर द विकेटने साहिल. फटका तर चांगला आहे मात्र फिल्डर आहे कॉर्नरला. 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग करतो पतू. प्रथमेश जसं नाव आहे पतू या नावाने फेमस गोडदेव परिसरामध्ये. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 3 रन्स. 55चं हे टार्गेट नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करताना दिसतोय साहिल पाटील. फटका फसलाय. आदित्य शेट्टी बॉल खाली. त्याच्याकडून चुकी होणार नाही. अतिशय सहज सोपा कॅच. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज प्रशांत इज आउट. दिलेला आहे साहिल पाटीलने आपल्या टीमसाठी. फटका फसला होता. क्रॉस बॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न. लिव्हिंग एज लागली होती आणि सहज सोपा कॅच होता आदित्यसाठी. आणि अशा प्रकारे पहिली विकेट जाते प्रशांतच्या रूपेने. कुठल्याही बॉलरने जर गोडदेव टीमच्या कुठल्याही बॉलरने विकेटची हॅट्रिक घेतली तर एडा गँग अँड नाकवा बॉयज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे गोडदेवमध्ये सुद्धा एडे आहेत. साहिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल घेऊन जाईल. ओव्हर द विकेटचा मारा करतोय साहिल. फटका चांगला आहे. आल्या आल्या जबरदस्त उतुंग हा षटकार ठोकतोय फलंदाज विवेक कोळी. 6 रन षटकार.
भरपूर लवकर षटक संपवलंय, मात्र अंतिम बॉलवर एक जबरदस्त हिट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज विवेक कोहलीच्या बॅटमधून. विवेक कोहली एक हट हिटर बॅटर म्हटला जातो, पॉवर हिटर बॅटर म्हटला जातोय आणि आल्या आल्या षटकारांनी आपलं खातं ओपन करतोय विवेक कोहली आणि टीमचं टोटल पाठवतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 2 धाब्यांनी थोडासा मागे पडलेला आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. बॅटिंग करत असताना एकविरा नायगाव टीम कव्हर करावे लागेल बाकीच्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स. दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू होईल आणि बॉलिंगसाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर कबीर सिंग येतोय. समोरच्या एंडकडून दोन्ही एंडकडून मारा होतोय. 2 मॅच आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितलं ज्यामध्ये एकाच एंडकडून मारा झाला होता. 4 षटकाचे जे सामने होते, पहिले सर्व सामने असतील चारीचे चारी सामने 5-5 षटकाचे असतील. त्यानंतर षटकांची कपात केली जाते. दुसऱ्या फेरीतले सामने फक्त 4 षटकाचे असतात आणि सुपर ओव्हर सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये. आणि आतापर्यंत एक सुपर ओव्हरचा सामना कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकच विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली आहे आणि मेडन ओव्हरचा जर आपण विचार केला आतापर्यंत 4 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाले. सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी कोणाची या स्पर्धेमध्ये असेल, कुठलं षटक असेल तर ते आहे कैवल्य बंधू पाटीलच्या नावावर. ज्या षटकामध्ये कैवल्यने ट्रिपल विकेट मेडन ओव्हर केलं होतं, तर एक जबरदस्त बॉलिंग केली होती दुसऱ्या दिवसामध्ये. पहिल्याच दिवसामध्ये कैवल्य पाटीलने आणि उद्याच्या दिवसामध्ये तो संघ द ग्रेट मराठा जोचंद्र टीम सुद्धा पुन्हा एकदा खेळताना दिसेल आपल्याला. कबीर सिंग येतोय समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव जरूर केला जातोय आणि विकेट किपरच्या मागे ह्या वेळेला 20 सेपमध्ये 2 फिल्डर, एक शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅन, त्यानंतर एक पॉईंट थोडासा बॅकवर्ड आहे. कव्हरला फिल्डर आहे. ऑन साईडला जर पाहिलं आणखीन फाईन लेग तर आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग दिसतो आपल्याला. डीपमध्ये डीप मिड विकेट आहे. एक लॉंग ऑनला फिल्डर दिसतोय. चला वेळ जास्त खर्च करू नका. 20 मिनिटाच्या आत 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. इनसाइड आउट शॉट इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचा फिल्डर येतोय जेपी. अतिशय कॅच जतीनने घेतल्याने अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. आणि हा कॅच घेतला अशा प्रकारे ही विकेट जाते. विकेट नंबर 2 डाऊन आणि नवीन बॅटर यावेळेस येतोय रुपेश कोळी. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे एकविरा नायगाव टीम मध्ये. मात्र समोर जर बघितलं गोलंदाजी सुद्धा दर्जाची आहेच. सानवी एंटरप्राइजेस गोरदेव टीम नितीन भात्रे यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे गोरदेवचा संघ. आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्लाइस केलं बॉलला, गॅप शोधलाय. हो हो, व्हॉट अ फिल्डिंग प्रतीक पाटील याची. चांगला स्टॉप. आपल्या टीमसाठी 3 रन अडवण्यामध्ये पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय. 100% एफर्ट या मॅच मध्ये देताना दिसतोय आपल्याला प्रतीक पाटील. याच्या अगोदर प्रतीक म्हात्रेने चांगली फिल्डिंग केली होती. यावेळेस प्रतीक पाटील चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा क्लास जर आपण बघितला सानवी एंटरप्राइजेस गोरदेव टीमचा तर नक्कीच A1 दर्जाचा हा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. कबीर सिंग पुन्हा एकदा पुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हरच्या दिशेने. चांगला फटकाय. बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 रन चौकार. संख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 14 रन एकविरा नायगाव टीमचे. फुलटॉस बॉल होता. पुरेपूर समाचार घेतला या बॉलचा. कवचच्या डोक्यावरून खेळलं होतं. आपटून टाकण्याचा प्रयत्न. फ्लॅश स्वीप स्क्वेअर कट केले.
बॉलला पुन्हा एकदा पाठवले बाउंडच्या बाहेर डीप पॉइंटच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार ठोकतोय फलंदाज विवेक कोळी. का बॅटिंग करताना दिसतोय, आक्रमक मूड मध्ये बॅटिंग करताना दिसतोय विवेक कोळी. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 14 वर बॅटिंग करतोय. खरोखरच ज्या 3 बॉल मध्ये षटकार आणि लगातार 2 चौकार ठोकलेले आहेत विवेक कोळीने. चौफेर फटकेबाजी विवेक कोळीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चॉक करण्याचा प्रयत्न, बॉल येईल प्रतीक मात्र त्या ठिकाणी होता. शॉट थडम्यांना चांगली फिल्डिंग होते. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 19 रन्स. 19 लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच ही मॅच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारची बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते खास करून विवेक कोळीच्या माध्यमातून. सध्या दिसतो स्ट्राईक एंडला रुपेश कोळी. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्हचा हा फटका. प्रथमेश त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग करतोय आणि लगेच सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं दोन्ही बॅटरने. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली दाखवलेली आहे. 2 रन कंप्लीट 2 ने रुपेश जाऊन पोहोचतो. 3 वर टीमचं टोटल जाऊन पोहोचतंय स्कोरबोर्डवर 21 रन. 21 ओव्हरची होते समाप्ती. थोडंसं महागडं षटक जे टाकलं गोलंदाज कबीर सिंग याने तब्बल 12 धावा खर्च केले या ओव्हरमध्ये आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे एकविरा नायगाव टीमची 21 वर 2 विकेट. विवेक खेळतोय वैयक्तिक 15 वर 4 बॉलचा सामना केलाय. रुपेश खेळतोय 3 वर 2 बॉलचा सामना केलाय. टार्गेट 55चा आहे आणि आता जर आपण इक्वेशन बघूया कारण 10.5चा आहे आणि रिक्वेअर रन रेटचा पण विचार जर केला तर 11.33च्या सरासरीने आता वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. जवळजवळ 10 मिनिटे लागलेले आहेत 2 षटकं कंप्लीट करण्यासाठी. तुम्हाला वेळेमध्ये 4 षटकं कंप्लीट करायची आहेत म्हणजे 20 मिनिटामध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेची गोष्ट आहे. नाहीतर पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव टीम. साहिल पाटील कंटिन्यू बॉलिंग साठी येतोय. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटलं जातं साहिल पाटील याला. सान्वी एंटरप्राइजेस गोरदेव या टीमचा पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च केले होते. शेवटच्या बॉलवर षटकार लागला होता. नाहीतर 5 बॉल त्यांनी अप्रतिम टाकले होते. 1 विकेट सुद्धा मिळवला होता साहिलने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर येतोय साहिल. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज रुपेश. हो चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. विवेक स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला. पहिलाच बॉल थोडासा लेग कटर जरूर होता. त्यानंतर थोडासा बॉल खाली सुद्धा राहिला. साहिल चांगली बॉलिंग. नवीन बॉल चांगला फिरवताना दिसतोय साहिल हा गोलंदाज. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर विवेक कोळीसाठी. फुलटॉस बॉल, ताकद जास्त लागली नाही. फटका प्रॉपर नव्हता. प्रथमेश त्या ठिकाणी मिड विकेटला. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा फायदा लगेच उचलला दोन्ही बॅटरने. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि धावा अडवणं गरजेची गोष्ट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. 16 बॉल शेष. 16 मध्ये 32. 12च्या सरासरीने या धावा बनवायच्या आहेत. आता फटका तर चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. कबीर सिंग होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करतोय कबीर सिंग. फक्त एकच धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. स्कोर जाऊन पोहोचतोय 24 वर. आणखीन 3 बॉल शेष असतील. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत करतोय साहिल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हॉफली घेतला, लॉप केलाय लॉंगाच्या दिशेने. प्रतीक म्हात्रे बॉल खाली आणि प्रतीक म्हात्रेकडून कधी चुकी होत नाहीये आउटफील्ड मध्ये. चांगलं जजमेंट, संतुलन चांगलं बनवलं. चांगला कॅच घेतला आणि या ठिकाणी विकेट डाऊन होते. तिसरा फलंदाज बाद होतोय एकविरा नायगाव टीमचा फलंदाज बाद.
सॉफ्ट हँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र लॉंगांच्या दिशेने प्रतीक म्हात्रे उभा होता. अतिशय चांगला कॅच प्रतीक म्हात्रेचा आणि विकेट जाते. ही तिसरी विकेट जाते एकविरा नायगाव या टीमची. रुपेश खोळी बाद होतोय. रुपेशच्या जागी नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतोय संजित कोळी. पेपरवर जर आपण बघितलं बॅटिंग लाईनअप अतिशय चांगली आहे, मात्र ऑनफिल्ड मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल नायगाव टीमच्या फलंदाजांना. साहिल पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती, आउटसाइड एज लागली आहे. बॉल फ्लाय स्लिप मध्ये जातोय. फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. एक रन मात्र कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. एक रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 25 वर. आणखीन जर आपण बघितलं तर 30 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शेष आहेत ते 13 मध्ये 30 ची आवश्यकता. मॅचवर कुठेतरी पकड मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला जातोय गोडदेव टीमच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल बॅकस्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. प्रेम आहे लॉंग ऑफचा फिल्डर जातोय. यावेळेस रनआउटची संधी होती आणि प्रेमचा हा अतिशय चांगला थ्रो. रनआउटच्या रूपाने ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. तीन ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकविरा नायगाव टीमचा स्कोर झालेला आहे. स्कोर बोर्डवर 26 रन. उर्वरित 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये आणखीन 29 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव टीमला. 14.50च्या सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकायला. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती TR चषक 2026 हे जबरदस्त आयोजन, भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण बघतोय. कारण डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अगदी वेळेवर सामने सुरू झाले होते. एक ग्रुपमधून आज 3 सामने आपण पाहिले, ज्यामधून सुपर 10 मध्ये क्वालिफाय झालेली आहे संजय 11 नागले टीम. स्वयंभू पायगाव टीमने सुद्धा चांगला खेळ दाखवला, मात्र तिसऱ्या फेरीमध्ये ते बाद झाले, पराजित झाले आणि या स्पर्धेतून त्यांचं जे आव्हान होतं संपुष्टामध्ये आलं. विवेक आणि शैलेंद्र ही जोडी सध्या मैदानामध्ये. समोरच्या एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर येतोय महादेव. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज महादेव. फुलटॉस बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला बॉल खाली फिल्डर हो पोचू शकला नव्हता प्रेम. जजमेंट चुकलं प्रेमचं. 2चा कॉल आहे. थ्रो होईल. थ्रो सुद्धा खराब आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतोय विवेक. त्याला चांगली साथ देतोय शैलू. या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 28 वर. 28 रन्स. 27 आणखीन आवश्यकता असेल. 11 बॉल शेष. पेनल्टी मेट ओव्हर करण्यासाठी आलेला आहे. गोलंदाजी मार्कवर महादेव. पहिलाच बॉल फुलटॉस केला होता महादेव याने. कंट्रोल बॉलिंग करावी लागेल. टेम्परामेंट ठेवावं लागेल गोलंदाजीमध्ये. अचूक टप्प्याने बॉलिंग करावी लागेल महादेव याला. हे षटक अतिशय महत्त्वाचं षटक आहे दोन्ही टीमसाठी, कारण या षटकामध्ये किती धावा येतात त्यानंतर कळेल की हा सामना कुठल्या टीमच्या बाजूने झुकू शकतोय. खेळ थोडा वेळ थांबला जातोय काही कारणास्तव. चला मात्र वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. 16 मिनिटं आत्तापर्यंत झालेली आहेत. 4 मिनिटांमध्ये उर्वरित 5 बॉल पूर्ण करायचे आहेत महादेव याला. फिल्डिंग जर आपण पाहिली 3 फिल्डर 30 या सर्कलच्या आतमध्ये, ज्यामध्ये एक शॉट फाईन लेग शॉट थर्डमॅन पॉइंट लाईक फिल्डर. डीप मध्ये बघितलं तर लॉंग ऑफ आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेने फिल्डर दिसतोय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल मिड विकेटला. बॉल खाली फिल्डर कबीर सिंग. अतिशय चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज विवेक कोळी इज आउट.
बॉल आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि मिस टाइम फटका. बॉल सरळ हवेमध्ये होता. मिड विकेटचा फिल्डर कबीर सिंग बॉल खाली तो चांगला कॅच आणि ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. विशाल कोळी येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी. इक्वेशन जर आपण बघितलं, समीकरण बघितलं तर 10 बॉल शेष आहेत आणि 27 आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव टीमला. महादेव पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो चांगला बॉल, थोडासा कट केला या बॉलला. अचूक टप्प्याने यावेळेस बॉलिंग. पहिले दोन्ही बॉल फुल टॉस केले होते, मात्र ह्या वेळेस टप्पा चांगला सापडला गोलंदाजाला. चांगला अँगल बनवलं या बॉलवर महादेव याने. 9 बॉल शेष, 9 मध्ये 27 आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कमीत कमीत प्रत्येक बॉल मध्ये 3 धावा बनवाव्या लागतील. ओ फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. हिरेन आहे पॉइंटच्या दिशेने, चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एकच रन मिळेल. स्ट्राईक फक्त रोटेट केलेली आहे. स्ट्राईक दिले ती शैलूकडे. शैलेंद्र घोडेकर सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवर येतोय. 29 धावा धावफलकावर. 8 बॉल आणि 26 आवश्यकता. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. फायनल टीम 8 ओव्हर महादेव करण्यासाठी आलाय आणि खरोखर आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे महादेव याने. फटका पुन्हा एकदा फसलाय. नो मॅन लँडला पडेल कारण जवळ कुठलाही फिल्डर नव्हता. जतीन पाटील येतोय. चांगली फिल्डिंग, रन आउट होण्याची शक्यता मात्र नाहीये. आपल्या पॉपिंग क्वीन्स मध्ये पोहोचतोय फलंदाज शैलेंद्र. 2 रन कंप्लीट, 2 ने ऑफ द मार्क होतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 31 वर आणि आता आणखीन 24 रनची आवश्यकता. 7 बॉल शेष. मोठा फटका यायलाच पाहिजे या अंतिम बॉलवर. मोठा फटका जर आला तर अंतिम ओव्हरमध्ये 18, 6 बॉल 18 हे इक्वेशन येऊ शकेल. अंतिम बॉल घेऊन जाईल महादेव. राऊंड विकेटचा मारा. चांगला फटका आहे. स्लॉप स्वीपचा अंदाज आणि बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या बाहेर. शैलेंद्र घोडेकर यांनी सरळ 4 रनसाठी षटकार. बॉल महादेव याचा थोडासा शफल झाला होता. स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला शैलूने आणि बॉलला सरळ दिशा दाखवली बाउंड्रीची आणि हा षटकार येतोय. महत्वपूर्ण षटकार अगदी वेळेवर क्रुशियल मुवमेंट मध्ये हा फटका येतोय शैलूच्या बॅट मधून. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 37 रन्स. उर्वरित 1 ओव्हर शेष. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव टीमला. अतिशय रोमहर्षक मॅच ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. युसीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आजची ही 4थी रचनी आहे TR चषक 2026 ची. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय आणि खरोखरच एक चांगली स्पर्धा. ज्या स्पर्धेची चर्चा पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. 6 मध्ये 18 ची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय प्रतीक म्हात्रे. प्रतीक म्हात्रे ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली आहे. इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट खेळतोय आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगली कामगिरी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा केलेली आहे प्रतीक म्हात्रेने. आज या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली बॅटिंग प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र 18 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाजी सोपवलेली आहे कॅप्टनने प्रतीक म्हात्रेकडे. आणि बघूया प्रतीक म्हात्रे या ठिकाणी या 18 धावा डिपेंड करेल का. सर वेळ बद्दल सहकार्य करा. अगदी 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. मात्र त्यानंतर तुम्ही वेळ जास्त व्यर्थ करू नका. यानंतरचा जो सामना असेल दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. ज्यामध्ये आईदेवी वडूनवगर वर्सेस भव्य 11 मालजीपाडा. मालजीपाडा टीमने टॉस जिंकलाय. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग असेल ती वडूनवगर टीमची. पहिला बॉल घेऊन जातोय प्रतीक म्हात्रे. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय.
गॅप मध्ये होता फटका. फिल्डर त्या ठिकाणी येतोय कबीर, मात्र बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिलाच फटका चांगला आहे, प्लेसमेंट चांगला. वर्सेस प्रतीक हे बॅटल नक्कीच पाहण्यास मजा येईल. दोन्ही सुद्धा चांगले खेळाडू आमने सामने. ओ कोलवट टप्प्याचा बॉल, चांगला ऑन ड्राईव्ह, कडक फटका होता, मात्र फिल्डर साईल होतोय. स्ट्राइक एंडला थ्रो, मात्र थ्रो खराब. 2 रन कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 3 बॉल शेष. 3 मध्ये 11 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅचची दशा आणि दिशा बदलू शकतो आणि क्षमता आहे फलंदाज शैलेंद्र घोडेकर मध्ये. मोठा फटका मारण्याची एक मोठा फटका शैलेंद्रच्या बॅट मधून आलेला आहे की या 3 बॉल मध्ये आणखीन जर 2 मोठे फटके आले तर सामना फिनिश होईल. 3 मध्ये 11ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव या टीमला. प्रतीक राऊंड विकेटचा मारा. आणखीन एक चांगला फटका आहे, कव्हर ड्राईव्ह. जतीन पाटील येतोय समोर, दुसऱ्याचा कॉल, रनआउटची संधी, मात्र गॅदर करण्यासाठी चुकला या ठिकाणी आदित्य. जीवनदान मिळतोय शैलेंद्रला. 2 बॉल शेष. 2 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे बघितलं, थ्रो अतिशय चांगला केला होता विकेट किपरच्या हातामध्ये, मात्र कलेक्शन थोडस चुकलं ते आदित्य शेट्टीचं. आणि जीवनदान मिळालंय शैलेंद्र घोडेकर याला. कदाचित हे जीवनदान महागात पडू शकेल सानवी एंटरप्राइजेस कोरदेव टीमला. कारण शैलेंद्र असा एक फलंदाज आहे तो कोणत्याही क्षणी मोठा फटका खेळू शकतोय. 2 मध्ये 9. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल गोलंदाज प्रतीक म्हात्रे. 2 मध्ये 9ची आवश्यकता. ओ स्लोअर वन टाकला होता, काय फिल्डिंग आहे. रनआउटची संधी आणि विकेट. फलंदाज होईल बाद. अंतिम 1 बॉल आता शेष. 100% एफर्ट प्रतीक म्हात्रेचा. शेवटच्या बॉलवर 9ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी एकविरा नायगाव टीमला. एक फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी मॅच विन होईल कोरदेव टीम. कारण 1 मध्ये 9ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नवीन बॅटर येतो, मात्र नॉन स्ट्राइक एंडला असेल. स्ट्राइक एंडला आहे विशाल. अंतिम 1 बॉल 9 रनची आवश्यकता. प्रतीक म्हात्रे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस ड्राईव्ह आहे. या ठिकाणी ही मॅच जिंकलेली आहे ती सानवी एंटरप्राइजेस कोरदेव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन नितीन म्हात्रे and congratulations all team Sanvi Enterprises Gordev team and hard luck Ekvira Naigaon team. Man of the match, no doubt, Pratik Mhatre is the man of the match.